आणि यापुढची बातमी ठाकरे बंधूंसंदर्भातली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही आउटडेटेड होण्याची शक्यता नाही। आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात होते। आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एक ट्विट करत पुन्हा एकदा राज ठाकरेंना साथ घातल्याचं बोललं जातंय। काय घडतंय या दोनही भावांच्या पक्षात, पाहूया या विशेष रिपोर्टमधनं। वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी। आजच्या ट्विटमधनं शिवसेनेनं ठाकरे बंधू एकत्र येण्याची हीच ती वेळ म्हणत मोठा संदेश दिल्याचं मानलं जातंय। गेल्या शनिवारी राज ठाकरेंची मुलाखत सोशल मीडियावर प्रसारित झाली होती। त्या मुलाखतीतनं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी देण्याचा प्रयत्न केलेला। उद्धव ठाकरेंनी पण क्विक रिस्पॉन्स देत राज ठाकरेंच्या टाळीला उत्तर दिलं। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबद्दल भाष्य केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा धुरळा उडाला। दोनही बाजूच्या नेत्यांकडनं उलटसुलट वक्तव्य उमटू लागल्यानंतर ठाकरे ब्रदर्सनं आपापल्या कार्यकर्त्यांना सायलेन्स प्लीजचा मेसेज दिला आणि चर्चांच्या याच वावटळीत दोनही भावांनी परदेश गाठला। आता पक्षप्रमुखच इथे नसल्यानं कार्यकर्त्यांनी सुद्धा भावनांना आवर घातला, पण याच थंडावलेल्या चर्चांना पुन्हा जागृत करण्याचं काम केलं ते शिवसेनेच्या आजच्या ट्विटने। तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असेना, राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात एक अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं, जनतेचं म्हणणं आहे, काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो चांगला आहे। ठाकरे बंधू एकत्र येणं किंवा न येण्याचा निर्णय पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं विशेष महत्वाचा आहे। त्यामुळे फक्त ठाकरेंचेच कार्यकर्ते नाहीत तर सत्ताधारी पक्षाचं सुद्धा बारीक लक्ष या दोन भावंडांच्या निर्णयाकडे। माननीय राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी जर त्यांची युती केली तर त्यांचा तो अधिकार आहे। शेवटी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी कोणासोबत युती करायची, कशी करायची हा त्यांचा विचार आहे। त्यांची युती होत असेल तर आम्हाला काही प्रश्न नाही आहे। शेवटी आम्हाला आमचा पक्ष मजबूत करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्ष मजबूत करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या युतीवर मी काही बोलणार नाही। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हा अनेक शिवसैनिकांच्या मनातला हळवा कोपरा आहे। गेला आठवडाभर थांबलेली एकत्र येण्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे। त्यामुळे दोनही भाऊ भारतात परत आल्यानंतर एकत्रीकरणाबद्दल एखादा निर्णय घेतात का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि शिवसेनेचे